चलो, सर्वांचे स्वागत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. अजून लिंक पोचलेली दिसत नाही सर्वांना. चलो, स्क्रीन शेअर करतोय मी. येस. सो स्टुडंट्स, आज जो टॉपिक आपण सुरू करत आहे त्याचं नाव आहे मनोरे. 6% हा टॉपिक आहे, म्हणजे 6 गुणांसाठी आणि 6 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातील. 3 क्वेश्चन्स. 3 प्रश्नांसाठी इथे 2च टॉपिक आहेत. एक आहे अंकांचा, एक आहे अक्षरांचा, आणि उरलेला जो 1 मार्क आहे तो या दोन्हीपैकी कुठेही विचारला जाऊ शकतो. सो हे याचं बेसिक आहे. आधी मी तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे तो मी सोडवून दाखवणार आहे. कारण एक जनरली लगेच लक्षात येणार नाही आणि पाहिलं की असं अरे बापरे हे काय, असं व्हायला नको हा विषय आहे. मनोरा म्हणजे थोडक्यात पिरॅमिड. कसा आहे ते आपण पाहूया. पहिला प्रश्न मी सोडवून दाखवतो आणि मग आपण तुमचा सराव 10 प्रश्नांचा घेऊयात. ठीक आहे. खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. म्हणजे आपण पाहतो ना, पहा, हे पहिले पद, हे दुसरे पद, याचा याच्याशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला जोडायचा आहे आणि इथे काय असेल ते आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी बघा, इथे 2, 8, 2, 7 नाही, हे 28, 27 असं आहे. यातला डिस्टन्स चेक करा. इथे पहा, इथे 36, 54 नाही, इथे 3, 6, 5, 4 असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. हा पिरॅमिड आहे. म्हणजे आपण पत्त्यांचा बंगला करतो ना बघा, किंवा त्रिकोणी संख्या आपण शिकलो. हे 3, हे 2, हा त्यावरचा 1. तर अशा प्रकारचा पिरॅमिड आहे. याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके. तर आता पहिला प्रश्न जो आहे त्याची मी स्टार्टिंग करतोय. बघा, त्यांनी दिलेलं हे आहे पहिलं पद. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आपल्याला शोधायचा आहे. आता पहिलं पद या पिरॅमिड मध्ये आपल्याला शोधावं लागतं. ओके, लेट्स स्टार्ट. 7, 11, 12, 13, 8, 4. पहिल्या पदात असणाऱ्या अंकांपासून पहा असा एक त्रिकोण तयार झाला. लक्षात आलाय का? चेक करा नीट. अर्थात त्रिकोण जो आहे तो पूर्ण नाहीये बरं का, तो अर्धवट आहे. आता तसंच आपण आता दुसरा जो पद आहे, दुसरं जे पद आहे ते आपण पाहणार आहे. स्टार्टिंग होते 10 पासून. 10 म्हणजे 10 कुठे आलं? इथे आला 10. बघा, याची स्टार्टिंग 7 पासून झाली होती, म्हणजेच 1, 2, 3, 4. वरून चौथ्या रांगेच्या डाव्या बाजूने स्टार्ट झाली होती. 10 ची स्टार्टिंग आहे ती उजव्या बाजूने होते. 10, 15, 14, 13, 9, 6. सेम त्रिकोण तयार झाला उलट दिशेने. ठीक आहे. आता तसंच आता तिसरा, आता आपल्याला सोपं एक लक्षात आलं की इथे तुम्हाला डायरेक्ट मिरर इमेज पाहिजे या प्रश्नापुरती. पण सगळ्या प्रश्नांमध्ये तशी आवश्यक नाहीये बरं का मिरर इमेज. म्हणजे नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये येईल की मिरर इमेजेस फक्त शोधायची, असं नाही. बघा, 16, 22, 23, 24, 17, 11. 16 कुठे आहे? तर खालून दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रांगेमध्ये डाव्या बाजूने 16 आहे. आपल्याला सुरुवात करूयात 21 पासून. त्याच्या बरोबर उलट दिशेने. कारण इथे बरोबर उलट दिशेने सुरुवात केली आहे ना, तशीच आपल्याला 21 पासून सुरुवात करायची. इथे आपण कसं गेलेलो आहे? डाव्या हाताला आपण खाली गेलेलो आहे. डाव्या हाताला डावीकडे खाली गेलो, इथे उजव्या हाताला उजवीकडे खाली यायचं. त्यानंतर 2 अंक आपण इथून उजवीकडे सरकलोय, इथून डावीकडे 2 वेळा सरकायचं आहे आणि त्यानंतर तिरकं वरच्या दिशेला आपण
डाव्या हाताला तिरके 2 अंक गेलेलो आहे. इथून तसंच उलट आपल्याला वर जायचं आहे. 21, 28, 27, 26, 20, 15. 21 नाही. 21 नाही. 21 सुरुवात नाही. 21, 28, 27, 26, 20, 15. ऑप्शन नंबर 4. आलं लक्षात? चलो आता मी जरा इकडे येतो आपल्या तासाकडे. येस, चलो 7 जण आहेत का? ठीक आहे. बरं मी जे सांगितले ते लक्षात आलं का? हा माझा प्रश्न आहे. येस, ऑप्शन 4. गुड, गुड, गुड. ऑप्शन 4. गणेश, साई, गुड. वैभवराज, व्हेरी गुड. चालेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय. ओके, ओके, ओके. छान. चलो. आता मी वळतोय दुसऱ्या प्रश्नाकडे, म्हणजे तुम्ही सोडवायचा हा पहिला प्रश्न असेल. ठीक आहे? पोल. येस, पोल स्टार्ट. चलो टाइम ओव्हर. 7 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूया जे सोडवलंय ते काय सोडवलंय ते. थांबा मी थोडा वर जाऊन बसतो इकडे. काय आज मनोरे असल्यामुळे खालीपर्यंत सगळीकडेच हाय. मला वाटतं या साईडला जागा रिकामी असणार आहे. सरांना थांबायला जागाच नाही आज वर्गामध्ये. ठीक आहे, पाहूयात आपण. तुम्ही दिलेलं उत्तर. ओके. 7 पैकी 6 जणांनी ऑप्शन 4 दिलाय. एकाने मात्र ऑप्शन 3 दिलेला आहे. सो लेट्स चेक. पाहूयात आपण कसं आहे ते. आता कसं आहे, याचं स्पष्टीकरण तर तुमच्याकडून होऊ शकत नाही. हे मग हे असं होणार नाही. तुम्ही डायरेक्टली इथे उत्तर लिहिणार ते ऑलरेडी आपण घेतलेलंच आहे. तुमचं उत्तर पोलमध्ये आलेलंच आहे. हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय उत्तर लिहिलंय ते. चलो इकडे या पहा. पहिल्यांदा 25, 20, 25 आधी आपल्याला शोधायचा. 25, येस 25. पुढे काय? 20, 16, 17, 18. आलं लक्षात? हे झालं पहिलं पद. आता दुसरं पद 23, 21, 16, 15, 14. क्लिअर? आता त्यांनी तिसरं पद विचारलेलं आहे. चौथं दिलेलं आहे. बघा. चौथं काय दिलेलं आहे? 14 पासून सुरुवात आहे. 14, 12, 3, 2, 1. मग जर का इथे बरोबर तिसऱ्या म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जर एकाच रांगेतून दोघांची सुरुवात झाली विरुद्ध दिशांनी, तर इथे तशी सुरुवात होणार आहे. 14च्या विरुद्ध दिशेला तुम्हाला दिसतंय ते 18. 14 कडून 12 कडे आला होतात, 18 कडून 9 कडे या. 12 कडून 3 कडे आला होतात, 9 कडून 5 कडे या. 3 कडून 2 कडे आला होतात,
इथे 6 कडे या. 2 कडून 1 कडे आला होता, इथे 7 कडे या. 18, 9, 5, 6, 7. 18 पासून सुरुवात. 18 नाही, 18 नाही, 18 नाही, 18. येस. 18, 9, 5, 6, 7. 18, 9, 5, 6, 7. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका? येथे 45 डिग्रीचा लघुकोन होत आहे. ओके. छान, छान सिद्धांत. हा, अशा आपल्या आपल्या कल्पना आपण लढवत राहायचं. गुड. येस. चलो, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूयात. क्वेश्चन नंबर 3. हा, तुम्हाला सोडवायचा असला तरी सुद्धा एकूण मधला तिसरा आहे, त्यामुळे आपण तसंच लिहूया तिथे. स्टार्ट. ओके, टाइम अप. चलो, पाहूयात आता तुम्ही जे सोडवलंय ते कसं सोडवलंय ते. सात जणांनी सोडवलेलं आहे. 7च्या 7 जणांनी तिसरा ऑप्शन दिलेला आहे. ओके, गुड गुड. म्हणजे कदाचित बरोबर असण्याची शक्यता आहे 7ही जणांची, असं आपण म्हणूया. 3 जण कदाचित उशिरा आले असतील. चलो, बघा, छोटे अंक आहेत. 22, 17, 13. 22, 17. बघा इथे बघा काय केलेलं आहे. क्रिकेटमध्ये बघा असतं ना, 2 प्लेयरच्या मधून बाउंड्री मारणे, तसं इथे 22, 17, 13 बरोबर मधून मधून बाउंड्री मारतात तसं निघालेलं आहे. दुसरं आहे 11, 8, 6. तुम्हाला लक्षात आलं का रे? आतापर्यंत आपण एकदा डावीकडून घेतलं की दुसरं पद आहे ते उजवीकडून सुरुवात करत होतो. पण इथे मात्र त्यांनी पहिलं पद डावीकडून घेतलेलं आहे. दुसऱ्या पदाची सुरुवात डावीकडून घेतलेली. म्हणून आपल्याला जरी मिरर इमेज निघत असल्या तरी सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी मिरर इमेज होत असल्या तरी आपल्या प्रत्येक प्रश्नामध्ये पहिले 2ही पद चेक करणं आवश्यक आहे. ठीक आहे. काय केले त्यांनी, दुसरं पद निवडताना या 22च्या डोक्यावरचा एक अंक सोडून त्याच्यानंतरचा जो अंक आहे, म्हणजे एक रांग सोडून जी दुसरी रांग आहे तिथून त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. तर आता आपण तसंच इथे पाहूयात. 28, 20, 13. हे पहा, 28, 20, 13 बरोबर मधून मधून पोहोचल्या. बरोबर. तसं 22च्या डोक्यावरचा एक सोडून दुसरा जो अंक आहे तो आपण घेतला. तसं आपण 28च्या डोक्यावरचा एक सोडून दुसरा अंक आहे तिथून सुरुवात करूयात 15 पासून. 15 याच्यापासून बरोबर या दोघांच्या मधून तुमची बाउंड्री निघाली आहे 9 आणि त्यानंतर पुन्हा दोघांच्या मधून 4. 15, 9, 4. ऑप्शन नंबर 3. ज्यांनी प्रयत्न केलाय ते सगळे बरोबर आहेत. 7 जणांनी प्रयत्न केला, 7च्या 7 बरोबर. व्हेरी गुड, छान. बघा, तुमच्यापैकी कित्येकांना मनोरा काय असतो, पिरामिड काय असतो हे स्टार्टिंगला माहिती नव्हतं आणि आता सगळे बरोबर येत आहेत. हे समजून घेतल्यामुळे. व्हेरी गुड, शाबाश.
चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न मनोरा समोर ठेवतोय मी. क्वेश्चन नंबर 4. स्टार्ट. चला टाइम संपत आलाय. ओके गुड गुड. 7 जणांनी सोडवलेलं आहे. 7 पैकी अच्छा 7 जणांनी नाही सोडवलेलं. ओके ओके ओके. अवघड वाटलं काय? दोघांनी सोडवलेलं आहे आणि दोघांनी वेगवेगळे ऑप्शन दिलेत. ऑप्शन 2 आणि 3. म्हणजे बरोबर एकातच कोणाचं तरी येऊ शकतं अशी स्थिती आहे. लेट्स चेक. पाहूयात आपण. सुरुवात करूयात बघा. का बरं नाही सोडवलं मुलांनी? अच्छा हा सुरुवातीचा 24 अंक जो आहे तो सापडला नसेल बहुतेक. बरोबर. प्रत्येक वेळी तो कॉर्नरलाच असेल असं काही नाही. तो अंक इथे मध्ये आहे. आणि बघा ना सिरियल कशी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 रांगेने अंक लावले आहेत. त्यामुळे त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. इथे सगळे 20च्या 20 ते 30च्या दरम्यानचे असतील तर इथे तुम्हाला 24 सापडणार आहे. हे पहा 24 16 11 5 झाला पहिला गट. आता दुसरा काय तो शोधायचा आहे. ओके म्हणून मुलं थांबली होय. म्हणून मुलांना लक्षात आलं नाही. ठीक आहे ठीक आहे. आणि आपलं नेहमीप्रमाणे चिन्ह म्हणजेच दिस इज इंडिया पाकिस्तान बॉर्डर लाईन. इकडचा इकडे संबंध जोडायचा नाही. आता ठीक आहे आपण ही बाजू बघूयात. हा आपण एक काम करूयात. इथे आपण खडू पण वेगवेगळे वापरूयात. म्हणजे जरा तुम्हालाही थोडं सोपं वाटेल, छान वाटेल. येस. 28 24 21 17 28 हा 28 24 21 17 आणि त्याच्या सोबत दिलेला गट कोणता आहे त्याच्यासारखाच 28 24 20 15 दिसला. हा बघा हा एखाद्या नदीसारखा म्हणजे एक मोठी नदी आली त्याचे 2 भाग झाले. मग तशाच पद्धतीने जर 24 16 11 5 हा एक गट आहे. हा एक गट आहे. तर त्याच्यासोबत 30 नदी मागे खाली होऊ द्यात ना 24 16 आणि इकडे दुसरा भाग या साईडला गेलाय ना तसंच इथे पण जाऊ देऊ आपण 10 3 24 16 10 3 ऑप्शन नंबर 3. बघा आता एकाने फक्त हे उत्तर दिलं होतं आपण 24 16 17 18 नाही हे उत्तर यायला काहीच मार्ग नाहीये. कदाचित त्याचा ऑप्शन टाईप करताना ऑप्शन टाकताना चुकलेला असणार आहे. बरोबर आहे का? ऑप्शन टाकताना चुकलं का? सर पोल नाही. अच्छा अच्छा पोल नाही आला. ओके ऑप्शन 2 ऑप्शन 3. येस ऑप्शन 3 दिलाय कारण त्या आकृतीचे साईड बदललेले आहे. ऑप्शन 3. ओके ओके ठीक आहे छान. गणेश ओके विरुद्ध दिशा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खूपच डिटेल चालतं तुमचं स्पष्टीकरण. ठीक आहे ओके चालेल चालेल. चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. जायचं का पुढच्या प्रश्नाकडे? सांगा लवकर.
पुढच्या प्रश्नाकडे जायचं का? उत्तर द्या. चलो चलो चलो, उत्तर द्या. निकम, जय निकम, रुद्र, सिद्धांत, गणेश, साई, अजून अजून रुद्र. कोण कोण आहे बघू द्यात मला 10 जणांमध्ये. 6-7 जण झाले. वैभवराज, ओके. रुद्र दोनदा रुद्र करतोय का? ठीक आहे. नाही, 2 रुद्र आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ऋतुराज, ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता. हा तुमचा नेक्स्ट पिरामिड आणि मी पोल देतोय. क्वेश्चन नंबर 5. 1 2 3 4 स्टार्ट. शेवटचे 5 सेकंद. ओके. शेवटच्या 10 सेकंदांमध्ये सगळ्यांनी दिलं बरं का उत्तर. एखादाच असेल आधीचा. चलो 2041 अशा पद्धतीचं वोटिंग झाले. चला पाहूयात आपण तुमच्या वोटिंग नुसार कितपत बरोबर येत आहे ते. डार्क घ्यावा लागेल ना आज आपल्याला करू. ठीक. पहिलं पद 22 23 12 8 4. 22 22 22 22 23 12 12 भाव वर जातोय. असं घेऊयात 12 8 4. लक्षात घ्या मध्ये 17 येत असला तरी सरळ रेष घ्यायची नाही बरं का. याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. दाखवतो म्हणजे याचं कारण दाखवतो. 22 23 12 8 4. ठीक आहे. त्याच्या सोबतीची जोडी कोण आहे? 28 27. 28 म्हणजे बरोबर विरुद्ध दिशा. 28 27 14 9 6. क्लिअर? बघा इथे 20 हा 27 आणि 14च्या मध्ये आलाय. इथे 17 हा 23 आणि 12च्या मध्ये आलेला आहे. पण तो आपण घेत नाहीये. त्याच्या बाजूने आपण पुढे जातो. याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. ठीक आहे. पस्तीस 34 26 19 14. बघा 35 सुरुवात कुठून होते? नाही सॉरी, आपण डायरेक्ट इकडेच गेलो. आपण तिसरं पद आपल्या शोधायचे. 30 31 30 हा 30 31 18 13 8. ठीक आहे. 30 ला बरोबर अपोजिट कोण आहे? तर 35 आहे. त्यामुळे आपली स्टार्टिंग 35 पासून होणार आहे. 35 34 19. लक्षात घ्या मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की याला आपल्याला कर्व करून का जायचंय. 35 34 19 35 34 26. तुम्ही जर डायरेक्ट आडवी रेषा घेतली असती तर इथे तुम्हाला हा जो 26 आहे यांनी कन्फ्युज केलं असतं. त्यामुळे 19 13 9 झाली बरोबर अपोजिट डायग्राम.
जर तुम्ही डायरेक्ट असा गेला असतात या 17 मधून, या 20 मधून, या 24 मधून, तर इथेही तुम्ही 26 मधून गेला असता आणि झालं असतं 35, 34, 26 आणि मग पुढे 19, 14. 19, 14 म्हणजेच इथे आपली गडबड झाली असती आणि ऑप्शन 3 कडे आपण वळालो असतो. पण इथे न जाता आपण इथे जे येत आहे याचं हे महत्वाचं कारण आहे की आपण या मधल्या अंकांना आपण गाळतोय. क्लिअर? छान, व्हेरी गुड. चलो, काही अडचण, काही शंका? ऑप्शन 1. शाबाश शाबाश, गुड गुड गुड, सगळ्यांचंच येत आहे. छान. हे मगाच्या प्रश्नाचं ऑप्शन 3 दिसतंय. छान, गुड. शंका नाही. ओके, छान, गुड. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा पिरामिड तुमच्या समोर आहे. पोल देतो. स्टार्ट. चलो, कम ऑन. उत्तर पाहूयात आपण. एक थोडा महत्वाचा अर्जंट विषय होता. चलो, 6 जणांनी सोडवलेले आणि 3 वेगवेगळी उत्तर आलेली आहेत. बघा, पिरामिड वाटताना सोपा वाटतोय, पण उत्तरामध्ये पहा किती विविधता आहे. आत्ता 11 जण आहेत, त्यापैकी 5 जणांनी सोडवलेला नाही आणि ज्या 6 जणांनी सोडवल्या त्याच्यात सुद्धा 3 विविधता आहेत. आता बघा, चेक करा. बघूयात आता कोणाचं बरोबर आहे ते. लेट स्टार्ट. 17, 24, 30, 18. 18 म्हणजे इथून मधून खाली आलेला आहे तो आणि इथून मधून सरळ या दिशेला 18 पोहोचलेला आहे. ओके, हा एक चौथा पॉइंट. म्हणजे आपली प्रवासाची गाडी जी आहे ती अशा पद्धतीने चालवायची. नेक्स्ट आहे 25. 25 पासून आपल्याला सुरुवात करायची. 25 म्हणजे बघा, ज्या 30 पासून हा खाली सरकलेला आहे, तसंच आपण इथे पाहूयात, इथून वर जाऊयात. 25, 31, 36 आणि इथून खाली या बाजूला आपण पोहोचतोय 35 ला. ओके. हा, या प्रश्नामध्ये थोडासा ऑप्शनचा थोडासा गोंधळ आहे आणि तेवढा लॉंगचा म्हणजे मोठा पण प्रवास आहे तो. ठीक आहे, पण सांगतो मी तुम्हाला काय आहे ते. ऑप्शनचा गोंधळ जो आहे तो दाखवण्यासाठी आपण वेगळा खडू वापरूयात. येस, डार्क मध्ये घेतो. हा 9 गेला, 9, 8, 9, 9, 17,
24 आणि तिथून खाली येऊन सरळ मधून प्रवास करत 10 पर्यंत हा पोहोचतोय. ठीक आहे. तर याची सुरुवात इथून 17 पासून झालेली आहे. आणि यांनी अपोजिट साइड घेताना 17 ची अपोजिट घेतली आहे का? नाही. 17 च्या अपोजिट जो आहे, म्हणजे बघा पांढऱ्या सांगतो मी, हा पांढरा. पहिल्या गटाचा पहिला अंक. त्याची सुरुवात जर का या दुसऱ्या रांगेच्या डावीकडून झालेली आहे, तर त्याचा जो सोबती आहे, सोबती गट आहे, त्याची सुरुवात तिसऱ्या रांगेच्या, तिसऱ्या नाही, चौथ्या रांगेच्या उजवीकडून झाली. म्हणजेच याच्यावर एक अंक सोडून दुसरा अंक, एक रांग सोडून दुसरी रांग त्याच्यात अपोजिट साइड. ठीक आहे. तशाच पद्धतीने जर याची सुरुवात 9 ची ही जी सुरुवात आहे ती समजा या बाजूने झालेली असेल, तर इथे जसं एक अंक सोडून दुसरा अंक, एक रांग सोडून दुसरी रांग आहे, तशीच आपण एक रांग सोडून दुसरी रांग आणि त्याची अपोजिट साइड जी आहे ती आपण गृहीत धरूया. म्हणजे स्टार्टिंग होईल तुमची 18 पासून. इथे 25, 31, 36 सरळ अंक आहेत. 25, 31, 36. आपणही जायचं 18, 25, 31. 18, 25, 31 आणि त्यानंतर खालच्या बाजूला वळायचंय. 36च्या नंतर इथून तुम्ही खाली वळाले आहेत. खालच्या बाजूला वळायचंय. मधून प्रवास करत 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 जायचं आहे आणि खाली यायचं आहे. 30. 18, 25, 31, 30. 18, 25, 31, 30. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पहा, वर गेला तर 35 कडे जातोय आणि इथे एक ऑप्शन त्यांनी असं दिलंय 18, 25, 36 आणि मग खाली आलेल्या 35. त्यामुळे अशा रीतीने गडबड करण्याची शक्यता आहे. ठीक आहे. चला, काही शंका कुणाला या प्रश्नामध्ये असेल तर विचारा. बोला लवकर. पोल आलाच नाही. काय बोलावं आता. ठीक आहे. आणि गंमत बघा, जो प्रश्न आता आपण सोडवला त्याचं एकाने उत्तर दिलंय फक्त बरोबर. बाकी 6 जण म्हणजे 7 जणांनी सोडवला, त्या तिघांनी वेगवेगळं दिलं आणि याचा मला वाटतं काही उशिरा पोल आला, कारण मगाशी पोल नव्हता दिलेला इथे, म्हणजे मगाशी उत्तर नव्हतं. तर त्याला उशिरा पोल आला असेल तर त्याने फक्त एकाने उत्तर दिलंय, तेही बरोबर. म्हणजे बाकी सगळीकडे गडबड झालेली दिसते. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 7वा पिरामिड मी तुमच्या समोर ठेवतोय. स्टार्ट. फक्त तिघांनी सोडवलेलं या प्रश्नाचं उत्तर आणि तिघही बरोबर आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिघांनी सोडवले आणि तिघही बरोबर आहेत. आता काय म्हणावं, प्रश्नाला सोपं म्हणावं की अवघड म्हणावं, नाही का?
तिघांनी सोडवले आणि तिघही बरोबर, म्हणजे 8 जणांनी सोडवलं नाहीये. त्यामुळे त्याला अवघड म्हणायचं का जेवढ्यांनी अटेम्प्ट केलाय क्वेश्चन ते सगळे बरोबर म्हणून त्याला सोपा म्हणायचं. चलो पाहूयात आपण. पोलच आला नाही. येस, इकडे देताय उत्तर तुम्ही. अच्छा ठीक आहे, तिथे वेळ पुरला नसेल कदाचित. हा प्रश्न वेळ घेतो बरं का थोडासा. चला हा ऑप्शन 1 2 हे काही समजलं असेल तुम्हाला. इथे 1 3 2 4 असल्यामुळे तुम्हाला ते समजलं असणार. चलो बघा, 12 17 11. 12 पासून सुरुवात करायची आहे. 12 17 11 4 5 16. ठीक आहे. दुसऱ्या गटाची सुरुवात 2 पासून होतीये बरं का. लक्षात घ्या, 12 म्हणजे इथून लगेच अशी 9 पासून सुरुवात केली नाही, त्यांनी 2 पासून केली आहे. 2 9 15 2 9 15 10 4 3 16. विषय आला लक्षात. बघा, इथली सुरुवात 12 पासून केलेली आहे. अशा पद्धतीची आकृती इथे तयार झाली आहे. इथे त्याच्या खाली असणारा जो अंक आहे, म्हणजे याला जो अपोजिट आहे त्याच्या खाली असणाऱ्या अंकापासून सुरुवात केली आहे. इथे अंक बघा 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. हे समजून घ्या. प्रत्येक वेळी प्रश्न काढणारा काहीतरी वेगळं डोकं लावेल, त्याला टॅकल करायचंय. आता इथे पहा, 18 पासून सुरुवात केली. हा बघा, आपण खडू घेऊया दुसरा. येस, 18 22 25 21 16 17 24. ठीक आहे. आता पहा, बाळांनो एक फक्त एक इथे जे आपण कटिंग केलं होतं ना, कटिंग प्रश्नांचं, त्याच्यामुळे तो कट झालाय बरं का. तो 6 आहे इथे. आहे हा. म्हणजे 6 आणि 7 असा हा पर्याय नाहीये, पण हा असू शकतो. ठीक आहे. जे आपण हे करतो ना, बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो ना, त्यामुळे तो अंकच कट झाला. ठीक आहे. याच्या बरोबर अपोजिट साईडला, कारण इथे 6च्या अपोजिट 2 घेतलाय त्यांनी. 18च्या अपोजिट आहे 14. 14 पासून सुरुवात 19. मला वाटतं 14 पासून 19 सापडला. म्हणजे इथे याची सुरुवात 8 पासून आहे, याची सुरुवात 1 पासून, या दोघांची सुरुवात 14 पासून आहे. इथे 14 नंतर 15 घेतलाय आडवा, म्हणजे इथेही हा कट होतो. तुम्हाला उत्तर इथंच मिळतंय. एवढ्यातच. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न सोडवत जातो तेव्हा आपण अशा रीतीने विचार करायला हरकत नाही. 14 19 23 20 16 17 16 15 24. म्हणजे इथे हा यांनी 21 इथे कट केलेला आहे. इथे हा 20 जो आहे, एक मिनिट, हा इकडून 21. ओके ठीक आहे. हे तर लक्षात आलं. आता जास्त स्पष्टीकरण दिलं की परत कन्फ्युजन होईल, त्यामुळे ते आपण बाजूला ठेवू. हे लक्षात आलं सगळ्यांना. सेम अशी डायग्राम इथे झाली आहे, तशी सेम डायग्राम आपण इथे केली आहे. ओके, क्लिअर. चलो, इथं काही अडचण किंवा शंका आहे का? विचारा, काही असेल तर. काही अडचण किंवा शंका आहे का? ओके, गुड गुड. छान रुद्रा, तुम्हाला समजलं महत्वाचं. तुम्हाला सोपं वाटलं म्हणजे विषय संपला. ठीक आहे ठीक आहे, छान. तर युती शेवटीला सेम अंक आहे. ओके, हा हा बरोबर आहे. ठीक आहे. चलो चलो चलो. अच्छा, अथर्व पण आलाय का? ओके. तो नेक्स्ट क्वेश्चन.
पुढचा मनोरा मी तुमच्या समोर ठेवतोय. प्रश्न क्रमांक 8. पोल. 1 2 3 4 स्टार्ट. चलो 20 सेकंद राहिलेत. अजून सोडवलं नाहीये विद्यार्थ्यांनी. चलो चलो कम ऑन. 3 जण बाकी राहिलेले आहेत. लेट्स चेक. पाहूयात आपण. 9 जणांनी सोडवलेलं आहे. त्यापैकी 2 3 2 2 अशी उत्तर आहेत. ओके. चला पाहूया. 4ही ऑप्शन तुम्ही दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला नीट चेक करणं आवश्यक आहे. आता इथे चुकणारे जे आहेत ना मुलं, त्याच्या बाबतीतलं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण 4ही ऑप्शन तुम्ही दिलेत, म्हणजे काय चूक झाली ती तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करताय, तुम्हाला हे लक्षात आलंय की जसं इकडे आहे ना पहिलं ऑप्शन, तसं त्याला उलटी ही त्याची मिरर इमेज सारखी इथे विषय आहे. इथे तसंच याला मिरर इमेज असणार ना, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट याला सुरुवात करताय. तुम्ही इकडे पाहत नाही. इथं काय दिलं हे तुम्ही न बघता तुम्ही डायरेक्टली इकडे वळताय आणि म्हणून आत्ताच्या प्रश्नामध्ये बहुतांश मुलं चुकलेली. कारण सांगतो त्याचं हे कारण ते. आता बघा सिद्ध पण होईल ते. 17 11 6 5. 17 हा इथे आहे. 17 11 6. थांबा एक मिनिट. थोडा साईडला गेला तो. ओके. 17 11 6 मधून पुढे आलाय आणि 5. काय ते एक मिनिट थोडा कट होतोय तो. 17 11 6 5. ठीक आहे. आता याची जोडी पहा. 25 21. 25 कुठे? 25 25 हा. 25 21 18 17. अशी जोडी इथं उलटी करायला जाऊ नका. त्यांनी काय केलंय ते नीट बघा आधी. त्यांनी अशीच्या अशी जोडी इकडे उलट्या साईडला नाही घेतलेली. मिरर इमेज त्यांनी हे डोक्यावर ठेवलेलं आहे. हे पहा, इथून खाली बरोबर तसाच अंक आहे, इथून खाली तसाच अंक आहे. हा मधला गॅप मधून 4 मारलाय, मधला गॅप मधून 4 मारलाय. नंतर इकडे हा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, इकडे हा स्ट्रेट ड्राईव्ह आहे. पण दोन्ही एकमेकांच्या डोक्यावर आहे. हे समजून घ्या. मग आता आपण खडू बदलूयात आणि चेक करूयात पुढचा भाग. तिसरा अंक पहा. 15 10 2 3. जर इथे 17 आहे आणि इथे 15 आहे, तर 17च्या सरळ डोक्यावर आहे 25. तिथून सुरुवात करायची आहे. 15च्या सरळ डोक्यावर आहे 23. तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. 23 तो उजवीकडे खाली सरकलेले, आपल्याला उजवीकडे खाली सरकायचे. 23 20. त्याने डावीकडे गॅप मधून 4 मारलेला आहे. तुम्हाला उजवीकडे गॅप मधून 4 मारायचा आहे. 14. इथून त्याने उजवीकडे स्ट्रेट ड्राईव्ह घेतलेला आहे. तुम्हाला डावीकडे स्ट्रेट ड्राईव्ह घ्यायचा आहे. 15. 23 20 14 15. 23 20 14 15. ऑप्शन बरोबर. आणि 14 15 हे डोक्यात कसं आहे, 4 अंक आहेत. 23
20, 14, 15. त्या शेवटी तुम्ही 15 वाचलेले आहे. लक्षात घ्या. 23, 20, 14, 15 हे वाचताना शेवटी 15 वाचताय आणि ते त्यांनी सुरुवातीला 15 ठेवतायत. म्हणून आपण चुकू शकतो. चुकण्याचं कारण हे पण आहे. या सराव तासिकांचा उद्देशच हा आहे की कुठे कुठे चुका होत आहेत ते शोधा, त्या गोष्टी बाजूला काढा. म्हणजे जेव्हा एखाद्या मूर्तिकाराकडे एखादा ओबड-धोबड दगड येतो आणि त्यामधून तो एक सुंदर अशी माती, सुंदर अशी त्या दगडाची एखादी देवीची, देवतेची मूर्ती घडवतो, तेव्हा तो त्याच्यातील अनावश्यक भाग, चुकीचा भाग जो या मूर्तीला आवश्यक नाही, तो काढून टाकायचं काम करतोय. आपोआप मूर्ती घडत जाते. चुका कमी करायच्या आहेत. चुकीच्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी कमी करत जायच्या. आपोआप मूर्ती घडत जाणार आहे. लक्षात घ्या. यासाठी नीट लक्ष द्यायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. थांबा, इकडे विचारू. काही शंका अडचण आहे का? काही शंका अडचण आहे का विचारतोय. सोपे होते. छान रुद्र. रुद्रला एकदम परफेक्ट जमायला लागला आता. गुड गुड रुद्र, व्हेरी गुड. येस येस. ठीक आहे छान. शब्बाश शब्बाश. गुड गुड. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. 1, 2, 3, 4. स्टार्ट. शेवटचे 5 सेकंद. ओके. चलो 7 जणांनी सोडवलेले पाहूयात कशी आहेत तुमची उत्तर. 3, 2, 2. ऑप्शन नंबर 2, 3, 4 मध्ये अशी उत्तर दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9. चलो बाळांनो, वळूयात आपण हा प्रश्न सोडवण्याकडे. जी वेगवेगळी उत्तर आलेली आहेत ती कशी आली आहेत ते आपण पाहूयात आता. ठीक आहे, बघा. सुरुवात होते 11, 12, 17, 18, 24. 11, 12, 17, 18, 24. आडवा एम सारखा आकार झालेला आहे. याला अपोजिट आहे, त्याचा सोबतीचा गट आहे 7, 8, 4, 5, 2. 7, 8, 4, 5, 2. हा डब्ल्यू झालाय बघा डोक्यावर. प्रत्येक प्रश्न वेगळ्या पद्धतीने चाललाय. थोड्या वेळापूर्वी सुद्धा डोक्यावर एक जण होता, पण सेम जसाच्या तसा तो वरून तयार झालेला होता. पण इथे मात्र वरून खाली येणारा हा पहिला गट दिसतोय, दुसरा गट मात्र खालून वरच्या दिशेला जातोय. पुढे 15, 14, 20, 19, 26. जर इथे असं असेल, 11 नंतर डोक्यावरचा 7 आहे तिथून सुरुवात झाली आहे, तर आपल्याला तसंच वर जावं लागेल. 10, 9,
6 5 3 10 9 6 5 3 10 नाही, सुरुवातच नाही. 10 सुरुवातच नाही. 10 9 9च्या नंतर 6 आहे. आणि इथे खाली घेतलाय बरं का हा. त्यामुळे इथे ज्यांचा विषय कट इथून 10 9 6 5 3 ऑप्शन नंबर 4. चलो, काही शंका, काही अडचण? येस, काही शंका, काही अडचण? ओके ओके ओके. अरे काय शिकवलेलं दोन्ही काय? अरे 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 हा, दोन्ही जो नाही, हा वेगळाच. रुद्र काय म्हणतोय, जो सुरुवातीला अंक आहे प्रश्नाचा तो उत्तराचा शेवटचा अंक. ओके, हा हा, येस. ठीक आहे ठीक आहे, चालेल. तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुमचा विचार करू शकता. आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे आणि तेही योग्य पद्धतीने. ती पद्धत वेगवेगळी असू शकते. 10वा प्रश्न घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आजच्या तासिकेतील सेकंड लास्ट क्वेश्चन. सेकंड लास्ट, हा शेवटचा नाहीये. मागच्या तासामध्ये आपले 9 प्रश्न झालेले होते आणि आज आपण 11 प्रश्न घेतो. म्हणजे कॅल्क्युलेशनला एक सोपं पडतं. आणि 11 यासाठी की हा पूर्णच नवीन प्रकार होता आणि त्यातील पहिला प्रश्न आहे तो पूर्णपणे मी समजावून सांगितला होता. तो वळूयात आजच्या 10व्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 10. 1 2 3 4 स्टार्ट. चलो चलो चलो, शेवटचे 10 सेकंद बाकी. ओके. 5 जणांनी सोडवलेल्या 5 जणांनी सोडवलेला नाही. 50% सोडवणारेच 5 जण आहेत. 50% आता पाहूयात. 5 पैकी चौघांनी ऑप्शन 3 दिलाय आणि एकाने ऑप्शन 4 दिलाय. बघूयात 4 जण बरोबर आहेत का 1 जण बरोबर आहे. लेट्स चेक. सुरुवात करूयात आपण. 18 8 12 13 आणि याचा जोडीदार आहे 8 2 4 5. ठीक आहे. आता आपल्याला तिसरा कोण आहे ते शोधायचं आहे. हळू चेंज करतो मी. चौथा पहा. 9 3 6 मिरर इमेज होतीये जशीच्या तसा. 4 जसाच्या तसा येत नाहीये बघा. 9 3 6 5. 19 9 14 13 हे आपल्याला शोधायचं आहे. 19 9 14 13 ऑप्शन नंबर 3. म्हणजेच जे 4 जणांनी उत्तर दिलं होतं ते बरोबर आहे. छान, व्हेरी गुड. चलो, काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. येस, काही शंका असेल तर विचारा. चला, थोडक्यात या प्रकारचे प्रश्न आले की आता तुम्हाला जमू शकतात. ठीक आहे ठीक आहे. काही शंका नाही. ओके ओके, छान छान.
हे उलट एक सरळ 4 आहे. गुड. बरोबरच आहे. चलो. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. हा मनोरा आहे तुमच्या समोर आणि हा टाइम पोल देतोय. इलेवन 1 2 3 4 स्टार्ट. सराव केला की जमणार आहे हे तुम्हाला लक्षात येत. म्हणजे काही जणांसाठी मनोरा हा अगदीच नवीन विषय होता, पण थोडासा सराव केला की आपल्याला ते जमतं. चलो. 8 जणांचं सोडवून पूर्ण झालेलं आहे. बघूयात 8 जणांनी काय केलंय ते. चारही ऑप्शन दिलेत. ओके. अरे बाळांनो 3-3च अंक होते. फार अवघड नव्हतं जायला पाहिजे. 1 1 5 1. सो लेट्स चेक. पाहूयात आपण. ठीक आहे. कमी अंक असल्यावर खरं कॉम्प्लिकेशन नाही राहत त्यामध्ये. पण पाहूयात आपण कसं आहे ते. 39 33 27. 39 हा. 39 33 27 हा मधून 27 कडे जातोय. 40 34 31. 40 34 31. बरोबर अपोजिट साईडला. ठीक आहे. चलो वेगळा खडू वापरूयात आता. 36 28 21. 36 28 21. बरोबर अपोजिट साईडला 38 30 26. 38 30 26 ऑप्शन नंबर 3. चला काही अडचण काही शंका. व्हेरी सिंपल. बरोबर. पण त्याच्यात तुमचे 4 पर्याय आले. गडबडले कुठेतरी छोटी मोठी गडबड होतीये. आणि त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली प्रत्येक पर्याय घेऊन नाही सांगत बसलो. मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं हे कसं करायचंय ते. आणि इथे डायरेक्ट होऊ शकतं. एकच गणित 4 वेळा का सोडवायचं? जर त्याचं उत्तर चौथं असेल तर ते 4 ऑप्शन वापरून तुम्ही 4 वेळा सोडवत बसणार ना. येस येस. ओके ओके. छान. गुड. चलो इकडे येऊयात आपण. एकदा शेवटची आपली छोटीशी जाहिरात. नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी स्कॉलरशिपचे आपले जे लेक्चर्स. हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आणि ती म्हणजे आजची जी तारीख आहे 3 ऑगस्ट 2024. आजचं हे आपलं मला वाटतं 23वा लेक्चर आहे. आणि असा अंदाज आहे की साधारणपणे 40व्या लेक्चर पर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. आणि माझा प्रयत्न म्हणतोय आम्ही, म्हणजे त्यात समजा काही अडचण आली तर थोडं इकडे इकडे होऊ शकतं. पण माझा प्रयत्न असा राहील की 20 ऑगस्ट 2024च्या आधी तुमचा संपूर्ण वर्षभराचा सिलेबस पूर्ण असेल. आणि तोपर्यंत मी 40 लेक्चर तुमचे कंप्लीट करेल. संपूर्ण वर्षभराचं. जर 40 मध्ये बसलं तर तोपर्यंत 20 ऑगस्ट पर्यंत संपवण्याचा माझा प्रयत्न राहील. काही शाळांमध्ये 21 ऑगस्ट पासून चाचणी परीक्षा आहे. युनिट टेस्ट 1. म्हणजेच तुमच्या चाचणी परीक्षेच्या आधी बुद्धिमत्ता चाचणीचा
वर्षभराचा सिलेबस जो आहे ना तो इथे संपलेला असेल आणि कम्प्लिटली अवेलेबल. जे विद्यार्थी लाईव्ह येत आहेत त्यांच्यासाठी हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍपवर, जे रेकॉर्डिंग पाहतायत त्यांच्यासाठी योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. शिकवणं आवडत असेल तर लाईक करा, नसेल आवडत तर करू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या भाऊ बहिणींना फायदेशीर असेल तर शेअर करा, नसेल महत्वाचं तर नका शेअर करू. आणि हे आपलं जे लेक्चर आहे हे 23वा लेक्चर आहे. तुमचा सिलेबस 40 लेक्चर मध्ये संपेल, पण त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या आधी म्हणजे तुमची एक्झाम होण्याच्या आधी मी 100 लेक्चर पूर्ण करणार आहे. 100 लेक्चर पूर्ण करणार आहे आणि आजचे मला वाटतं सगळे धरून 220 उदाहरणं पूर्ण होत आहेत. तर ही उदाहरणं 1000 उदाहरणांपर्यंत जाणार आहेत. म्हणजेच याच्या पुढे 60 लेक्चर शिल्लक असतील जे तुमचे रिव्हिजन लेक्चर्स होतील. आणि या लेक्चर्ससाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तो सबस्क्राईब दिस चॅनल, अदरवाईज जे चाललंय ते चालू द्या. ठीक आहे. चलो, काही अडचण, काही शंका काही असेल तर तुम्ही विचारू शकता, सांगू शकता, बोलू शकता. येस, चॅट बॉक्स ओपन करतोय मी. इथे आहेच वाटतं चॅट बॉक्स ओपनच आहे. सर उद्याचं लेक्चर किती वाजता? येस, उद्या मी रविवारचं जसं घेतो तशा पद्धतीने दुपारी 12लाच घेईल मी. 12चा प्रयत्न राहील माझा आणि मेसेज तसा पाठवेल मी. ठीक आहे. चलो चलो चलो, ओके, चलो बाय बाय. काही शंका दिसत नाहीत बाकी. उद्याचं लेक्चर, उद्या संडे ना, संडेला किती वाजता सर लेक्चर? आम्ही 10 वाजता उठतो, काही प्रॉब्लेम नाही. 11 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये लोळत राहा आणि अंघोळ करा. 12 वाजेपर्यंत जेवण करा आणि बसा माझ्या समोर. आपण छानपैकी मनोऱ्यांचा दुसरा टॉपिक पाहूयात आणि उद्या मनोरे हा टॉपिक सुद्धा संपेल. निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस आपला संपलेला आहे हे समजून घ्या. चलो, टाटा, बाय बाय.